हॅलो, समृद्धी किचन आपलं स्वागत करत आहे. तर चला आज आपण समृद्धी किचनमध्ये बनवणार आहे. जर घरामध्ये भाजीला काही नसेल तर अशा पद्धतीने कांद्याची कांदवणी बनवा. एकदम साध्या सोप्या पद्धतीने. रेसिपी आवडली तर समृद्धी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीला मी एकदम 8 ते 10 कांदे कापून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे. तर तुम्हाला मी दाखवते. कांदा जे आहे ते एकदम बारीक असा नाही कापायचा, थोडासा जाडसर आणि मोठा कापायचा, जेणेकरून कांदवणी एकदम छान होते. तर चला आता आपण तयारी करून घेतलेली आहे. तर चला आता सुरुवात करू. लोखंडाची कढई घेतलेली आहे, त्यामध्येच लगेच आता आपण तेल घेणार आहे. कांदा जास्त असल्यामुळे आपण तेलाचा वापर सुद्धा जास्त केलेला आहे, किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर चला आता त्यामध्ये आता आपण कांदा घेणार आहोत. तर हे कांदा जे आहे ते भाजायला थोडासा वेळ लागणार आहे, कारण आपण कांदा भरपूर घेतलेला आहे, कारण कांदवणी आहे म्हणल्यानंतर. तर चला आता त्यातच आता आपण 1 छोटा चमचा जिरे आणि एकदम गावरान ताजा कढीपत्ता घेतलेला आहे. आणि लसूण जे आहे ते मी थोडासा आरड बोरड घेतलेला आहे. एकदम पेस्ट नाही बनवायची लसणाची सुद्धा. आणि आता थोडीशी कोथिंबीर. आता आपण हे साहित्य आहे, चला आता कांदा भाजूपर्यंत आपण हे छान भाजून घेणार आहे सगळं साहित्य. तर चला आता मग लोखंडाच्या कढईमध्ये केल्यानंतर ह्याची चव जी आहे त्या अजून वाढते आणि आपल्या शरीरासाठी एकदम चांगलं असतं. म्हणून मी आज लोखंडाची कढई वापरली आहे. तर चला तुम्हाला दाखवत आहे मी थोड्याशा कांदा भाजल्यानंतर थोड्याशा वेळानं. हे पहा, कांद्याचा कलर पण एकदम छान बदललेला आहे. तर आपण कांदा जे आहे ते आपला निम्मा अर्धा असा भाजलेला आहे. त्यामध्येच आता आपण 1 वाटी टोमॅटो, म्हणजे मध्यम 2 आकाराचे टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे. टोमॅटो वापरल्यानंतर कांदवणी अशी एकदम फडफडीत होत नाही. तर चला, टोमॅटो याच्यामध्ये घेतलेला आहे तरी सुद्धा आपण लगेच नाही मिक्स करणार, कांदा थोडासा भाजू देणार आहोत. तर हे पहा, ह्या पद्धतीने आपण ही टोमॅटो आणि कांदा आहे ते एकदम छानसा भाजून घेणार आहोत. कांदवणी आपली अजून तयार नाही. तर चला त्यात आपण लगेच शेंगदाण्याचा कूट, ते सुद्धा असा जाडसर वापरायचा, जेणेकरून कांदवणी एकदम मस्त होते. त्यामुळं जाडसर कूट. आता चला त्यामध्ये 1 छोटा चमचा हळद घेतलेली आहे. आता आपण हे शेंगदाण्याचा कूट, टोमॅटो आणि हळद आहेत ते ह्या कांद्याबरोबर अजून छान भाजून घेणार आहोत. तर हे पहा, कांदा जे आहे ते जास्त लालसर किंवा करपूपर्यंत नाही भाजलेला, एकदम छान असा तयार झालेला आहे कांदा कांदवणीसाठी. तर चला त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घेतलेला आहे. मी माझ्या चवीनुसार घेत आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या. आणि 2 चमचे आपण गावरान काळं तिखट वापरणार आहेत. तिखट सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता, कमी जास्त. तर चला आता आपण हे साहित्य आहे ते अजून छानसं मिक्स करून घेऊया. कांदवणी आपली कशी एकदम छान रसरशीत दिसत आहे एकदम कमी वेळामध्ये. आणि जर भाजीला घरामध्ये काही नसेल तर आपण कांदवणी एकदम झटपट बनवू शकतो. तर अशा पद्धतीने घरामध्ये काही भाजीला नसल्यानंतर अशी कांदवणी बनवायची. थोडीशी टेस्ट करून बघणार आहे कशी झालेली, एकदम मस्त. भाकरीसोबत तर हे एकदमच मस्त लागणार आहे. तर चला आता हे तयार झालेले आहे खाण्यासाठी. तर एका प्लेटमध्ये आपण ही कांदवणी काढून घेणार आहे. तर बघा, दिसायला सुद्धा एकदम छान कलर आलेला आहे आणि एकदम रसरशीत साध्या सोप्या पद्धतीने ही कांद्याची कांदवणी केलेली आहे. तर तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून मला सांगा. आणि जर आवडली असेल तर मी बनवलेल्या पद्धतीने कांदवणी बनवा, नक्की तुम्हाला तुमच्या घरातल्यांना आवडेल. आणि माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. मला वाटलं हातालाच काय झालं. बस का?